मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण एल्वेटचा ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। खूप महत्त्वाच्या गोष्टी एल्वेटचा ब्लाऊज कटिंग करताना किंवा शिवताना जे प्रॉब्लेम येतात ते आपण पूर्ण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। पाठीमागून आपला असा लुक दिसणार आहे आणि पुढचा आपण असा डीप नेक घेतला आहे। तर चला, हा आपला अस्तर, हा ब्लाऊजचा कपडा आणि मी सगळ्यात पहिला अस्तरला खाली एक सरळ लाईन आखून घेतले आणि मागील उंची आपली 13 इंच आहे। बोटनेक आहे म्हणून मी त्यात 1.5 इंच प्लस करते। तर आपण 14.5 इंच मागील उंची घेतली आहे आणि ही आपली शोल्डर लाईन झाली। शोल्डर आपलं 14 इंच आहे। 14च्या अर्ध 7 इंच तुम्ही शोल्डर घेणार आहात। तर मी 7 इंचाला शोल्डर घेतलं आणि मुंडा सुद्धा मी 7 इंच घेतलाय। 7 इंचाला मी 2 ठिकाणी मार्किंग केली आणि छाती लाईन आखून घेतली। जेवढं तुम्ही शोल्डर घेतले 7 इंच ते 7 इंच मी छाती लाईनीवर मार्किंग केली आणि मुंडा लाईन आखून घेतला आहे। 1 इंच मुंडा उतार आणि शोल्डर लाईनवर 2.5 इंचाला मार्किंग केली आणि क्रॉस लाईन आखून घेतली। हे आपलं बोटनेकचं सूत्र आहे। छाती 30 इंच आहे, त्यात मी 2 इंच प्लस करते 32। 32चा चौथा 8 इंच, तर मी 8 इंचाला मार्किंग करते। हे बघा 8 इंच, टेप बरोबर ठेवा। 8 इंचाला मार्किंग करा आणि पुढं शिलाई मार्जिनिंग मी 1.5 इंच घेतले, 1.5 इंच घेतले। तुम्ही इथं 2 इंच घ्या कारण मला शिवताना हा कपडा कमी पडला होता। कमर आपली 24 इंच आहे, तुम्हाला 24चा चौथा काढायचा आहे। तर आपला 24चा चौथा 6 इंच येतो किंवा 24/4 करायचं आहे। तर हे बघा इथं मी 6 इंच घेतलंय, 1 इंच ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, असं आपण टोटल 2.5 इंच। मुंढा लाईनीचा मध्य काढा, जी आपली मुंढा लाईन राहिली तिचा मध्य काढायचा आहे आणि अर्धा इंच आतमध्ये मार्किंग करायची आहे आणि क्रॉस लाईन आका। मुंडा सेप देणं सोपं होतं आणि या पद्धतीनं मुंडा सेप देऊन घ्या। आता आपण शोल्डर पट्टी 3 इंच घेतोय, तर आपलं गळा रुंदी 4 इंच राहिली आहे। ती 4 इंच मी खाली मार्किंग करते आणि बोटनेकची उंची मी 3.5 इंच ठेवते। आपण याचा बॉक्स बनवणार आहे आणि गोल गळ्याचा सेप द्या। आता इथून खाली तुम्हाला तुमच्या आवडीचा गळा बनवायचा आहे। मी जे पॅटर्न बनवणार आहे त्यासाठी मी इथे 1 इंचाला मार्किंग करते। इथून खाली मी अशी 1/2 इंचाची कपडा क्रॉस कट करणार आहे आणि इथं मी 4 इंच घेतले कमरेखालील पट्टी, 3.5 इंचाची आहे, अर्धा इंच शिलाईसाठी। आपलं आखून कंप्लीट झाले। मी या पद्धतीनं परफेक्ट कटिंग करून घेते। आता तुम्हाला छातीचं माप काढता येत नसेल तर बोट नेक मध्ये जी तुमची कमर आली त्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचं। आता आपली कमर किती आली होती? 6 प्लस 2.5 इंच, 6, 7, 8, 8.5 आली होती। तर तुम्हाला छाती 9.5 इंच घ्यायची आहे, त्यानं सुद्धा तुमचा ब्लाऊज परफेक्ट येईल। आणि 1 इंचाला आणि 4 इंचाला अशी कट टाकले आणि हे बघा 1/2 इंच कपडा मी क्रॉस कट केला आहे। शिवल्यानंतर तुम्ही आता सुरुवातीला ब्लाऊज बघितलाय त्या पद्धतीने आपला नेक बनणार आहे। आता आपण पुढील भाग कटिंग करायला घेणार आहे। सगळ्यात पहिला मी शोल्डर लाईन आखून घेते। शोल्डर लाईन आखल्यानंतर आपण उंची घेणार आहे। माप छोटा आहे, छाती 30 आहे, तर आपण पुढील उंची आहे तशीच ठेवणार आहे, जेवढी मागची घेतली तेवढीच, 14.5 इंच। मी 2 ठिकाणी मार्किंग करते आणि ही आपली कमर लाईन येणार आहे। ही आपली ब्लाऊजची उंची झाली। उंची झाल्यानंतर तुम्हाला शोल्डर आपण किती घेणार आहे? 5.5 इंच। आता पाठीमागचं आपण 7 घेतलं होतं, बोटनेक होता, पुढचं तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे। मी 5.5 इंच घेतलं आहे आणि मुंडा त्यामध्ये 1 इंच प्लस, तर 6.5 इंच मी मुंडा घेतलाय। तर मुंड्यासाठी मी 2 ठिकाणी मार्किंग केली आणि ही आपली छाती लाईन झाली। हे बघा ही छाती लाईन झाली। आता आपल्याला ही पुढील भाग आहे, तर पुढचे हुक येणार आहेत आपले। तर मी ही दोन्ही कपडा ओपन बाजू आहे आपली, तर मी दोन्ही कपडे समान करून पिना लावून घेते, कारण की एक कपडा छोटा मोठा झाला तर ब्लाऊज आपला एक माप वेगळं एक माप वेगळं निघेल। शोल्डर पट्टी पाठीमागची आपण किती घेतली? 3 इंच, तर मी पुढची सुद्धा 3 इंच घेतले।
आपण मुंडा लाईन आकायची राहिली होती, मी मुंडा लाईन आखून घेतली. छाती आपली 30 आहे, तर पुढची तुम्हाला छाती आहे ती पूर्ण घ्यायची 7.5 इंच आणि पुढं 2 इंच शिलाई मार्जिनिंग मी घेतलं आहे. आता आपल्याला कमर आपली 24 आहे, तर 24चा 6 इंच आपल्याला कमरेला ट्रक्स द्यायचा आहे, तर त्यासाठी मी 1.5 इंच घेतला आहे. आणि शिलाई मार्जिनिंग जेवढी तुम्ही छातीला घेतली तेवढी तुम्ही कमरेला घेणार आहे 2 इंच. तर आपलं ह्या दोन्ही लाईनी जोडून घ्यायचे, कमरेची आणि छातीची. आता तुम्हाला पाव इंच मुंडा उतार करायचा, फक्त पाव इंच. ते पण आपण नाही करत, पण पाठीमागचा बोट निघ असेल तर आपण पाव इंच करतो. शोल्डर जोडणं आपल्याला सोपं जातं. मुंडा लाईनीचा मध्य काढा आणि पुढील मुंडा सेप तुम्हाला थोडासा खोल द्यायचा आहे. हे बघा, असं ह्या पद्धतीनं जेवढा खोल द्याल तेवढा पुढे चुन्या येणार नाहीत. ट्रक्स पॉइंट आपला 9 आहे, त्यात मी अर्धा इंच प्लस करून 9.5 इंच घेते. आणि अपेक्स पॉइंट आपला 3.5 इंच आहे, 3.5 इंच. कमरेवर मग मी 3 इंचाचा ट्रक्स पकडते आणि ह्या दोन्ही मार्किंग एकमेकांना जोडून घेते. कमरेसाठी ट्रक्ससाठी आपण किती वाढवला होता, 1.5 इंच. तर एक मी असा सेप दिला. पहिला सरळ लाईन आखली आणि असं सेप देणं सोपं होतं. मुंढा लाईनीवर 4.5 इंचाला मी मार्किंग केली आणि ट्रक्स पॉइंट ते मुंढा लाईन मार्किंग मी सरळ लाईन आखून घेतली. परत त्याच लाईनीचा मी मध्य काढला आणि तुम्हाला सेप द्यायसाठी पुढे अर्धा इंच जायचं आहे मुंडा लाईनीच्याच, आणि मी दाखवते ह्याप्रमाणे प्रिन्सेस सेप द्यायचा आहे. हा आपला सेप परफेक्ट झाला आहे. पुढचा गळा मी 7 इंच घेते. तुम्ही इथं तुमच्या आवडीने घेऊ शकता आणि खालील गळा रुंदी सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता. वर माझी गळा रुंदी 2.5 इंच आहे, तर मी खाली 3 इंच घेतले. तुम्ही इथं 2.5च घेऊ शकता खाली, किंवा 3.5 इंच सुद्धा घेऊ शकता. आणि मी गोल गळ्याचा सेप दिला. इथं तुम्ही तुमच्या आवडीने गळ्याचा सेप सुद्धा देऊ शकता. मी अपेक्स पॉइंटला एक मार्किंग केली आणि वर अर्धा इंच मार्किंग केली आहे. इथं आपल्याला कट टाकायचं आहे, कारण इथं आपला ट्रक्स येणार आहे. मागील भाग मी घेतलाय, शिलाई मार्जिनिंग परफेक्ट दोन्ही ठेवले आहेत आणि जो एक्स्ट्रा कपडा तिला मार्किंग करून घेतले आणि अशी क्रॉस लाईन आखून घेतली. एक्स्ट्रा कपडा आपण कट करणार आहे. आपलं आखून झालं आहे. आपण जसं आखलंय तसं परफेक्ट कटिंग करतोय. लक्ष देऊन बघा, तुम्हाला हा व्हिडिओ परफेक्ट समजेल. आपण ज्या पद्धतीनं कटिंग दाखवतो, ज्या पद्धतीनं ब्लाऊज शिवतो, तर तुम्ही तो ब्लाऊज पाहिलाच आहे. फिटिंगला किती सुंदर बसला आहे. तर नक्की या पद्धतीनं ब्लाऊज शिवून पहा आणि हे व्हिडिओ तुम्ही दुसऱ्यांना शेअर सुद्धा करू शकता. असे छान छान व्हिडिओ तुम्हाला सुद्धा बनवायला शिकायचे, असे छान छान ब्लाऊज तुम्हाला सुद्धा शिवायला शिकायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आपला पुढील भाग दोन्ही प्रिन्स कटचे पार्ट कट करून तयार आहेत. हे बघा, आता आपण बाही कटिंग करायला घेणार आहे. आता इथं तुम्हाला छाती आपली 30 आहे, तर 30चा 14 काढायचे, कारण पाठीमागचा आपला बोट नेग आहे. तर मी रुंदी छातीचा 4था भाग घेतलाय, 7.5 इंच. उंची तुम्ही तुमच्या आवडीने घेणार आहात. आणि हे बघा, मी 7 इंचाला एक मार्किंग केली आणि दंड आपले तुमच्या मापाप्रमाणे तुम्हाला हे घ्यायचं आहे सगळं. मी तुम्हाला जर बाहीची रुंदी, मुंडा उतार किती घ्यायचा समजत नसेल किंवा व्यवस्थित येत नसेल, तर मी 3 प्रकारची बाही कटिंग असा एक व्हिडिओ अपलोड केला आहे या चॅनेलवर. तुम्ही जाऊन तो सुद्धा व्हिडिओ पाहू शकता, किंवा मी या व्हिडिओच्या खाली त्याची लिंक देईन. तुम्ही तो एकदा व्हिडिओ पहा, तुमच्या बाहीचे सारे प्रॉब्लेम निघून जातील. आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. चला, आता आपण ब्लाऊज कटिंग करायला घेतोय. ब्लाऊज कटिंग करायच्या आधी मी कायम कपडा ट्रिच कसा होतो बघते, त्याच्यानंतरच ब्लाऊज कटिंग करायला घेते, कुठलाही कपडा असू द्या. आता एल्वेटचा आहे म्हणून तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. हे बघा, मी आता हा कपडा असा खालीवर राहतो एल्वेटचा कपडा, म्हणून आपण पिना लावून परफेक्ट कटिंग करून घेणार आहे. मेन कटिंग करताना पण एल्वेटचा ब्लाऊज त्रास होतो, आपला सरकत राहतो. तर मी असा पसरून व्यवस्थित ठेवते, भरपूर पिना लावते आणि हा पीस सगळे मी चिपकून घेते. त्यामुळं मला या गोष्टींचा त्रास होत नाही. हे बघा, मी सगळे पीस आता बाही मी आपल्याला नंतर चिपकवायची नाही आहे. हे आपण शिवताना ह्याची काय करायचं हे मी सांगते. हे बघा, हे सगळे पीस मी परफेक्ट तंतोतंत कटिंग करून घेतले आहेत.
एकही लाईन मी एक्स्ट्रा हे नाही केली. बघा दिसतंय हे मागील भाग सुद्धा. आता आपल्याला ह्या गळ्यासाठी मी असा कॅनव्हास पट्टी चिपकून घेतली दुसऱ्या कपड्यावर. आता आपण बाही शिवायला घेणार आहे. हा बघा, बाही शिवायला घेतली की हा अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा मागं पुढे सरकत राहतो. तर आता इथं मी तुम्हाला सांगते, तुम्हाला अस्तरचा कपडा थोडासा पुढे सरकून ठेवायचा आहे. हे बघा, मी थोडासा पाव इंच ते अर्धा इंच पुढे सरकून ठेवते, तर तो आपल्याला बरोबर पुरतो. कारण सारखी बाही खोलणं लावणं त्यापेक्षा ही बेस्ट ऑप्शन आहे. हे एकदा अशी मी सांगते ही टीप फॉलो करून बघा. त्याच्यानंतर मी दाब शिलाई दिली, फिटिंग दिली आणि आपण एका बाजूला शिलाई मारताना जो कपडा सरकतो, जास्त कपडा शिलाई मारताना सरकतो, त्यामुळं असं चिपकून घ्यायचं आहे. बऱ्याच गोष्टी चिपकून ह्या एल्वेटच्या ब्लाऊजचे इझी होतील तुमच्या. मी अस्तरसुद्धा चिपकून घेतले. तुम्ही मशनीवर ते शिवायला घेतला अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा तर तो सरकत राहतो, त्यामुळं नक्की एकदा चिपकून ब्लाऊज शिवून पहा. आपला परफेक्ट चिपकला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचे दोन्ही पीस इक्वल आहेत का बघायचे. जर खालीवर असतील तर कट करायचे आहे. आपली बाही शिवून तयार आहे. आता आपण कॅनव्हासच्या चारी बाजू फोल्ड करून घेणार आहे अशा, आणि नंतर याचाच कॅनव्हासचा मध्य काढणार आहे आणि हे बरोबर आपल्या पॅटर्नवर ठेवून मी त्याला चारी बाजूनी पिना लावून घेते. पिना लावून झाल्यानंतर तुम्हाला हा पीस पलटी करायचा आहे. हे बघा, पलटी करायचा आणि ह्या बाजूनी शिवून घ्यायचा आहे. जर तुम्ही आधीच कॅनव्हासवरचा गळा कट केला असता तर शिवायला जाताना तो खूप सरकतो, तुमचा हा शेप आलाच नसता. त्यामुळं ही गोष्ट मी सांगते, एकदा वापरून बघा, तुमचं सुद्धा फिनिशिंग सोबत गळा तयार होईल. हे बघा, हा सुद्धा मी जेव्हा पिना लावून उलटा शिवताना माझा कपडा तिरका गेला होता, पण जेवढा शिवताना त्रास होतो तेवढा झाला नाही. एकाच शिलाईमध्ये माझा हा परफेक्ट शिवून झाला होता. हे बघा, थोडासा क्रॉस गेला आहे पण एवढा चालेल आपल्याला. तर आता मी कॅनव्हासचा गळा कट करते, कारण ब्लाऊजचा आपण पहिलाच केला आहे. गळा कट करून झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण गळ्याच्या बाजूला हे 2 कट तर तुम्हाला मेन द्यायचेच आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण जिथं आपण गोल शेप फिरवलाय त्या पूर्ण भागाला कट द्यायचा आहे आणि कट देऊन झाल्यानंतर दाब शिलाई द्यायची आहे. हे 2 कट प्रॉपर द्या. हे बघा, मी सगळ्या बाजूनी कट देऊन घेते. कट दिल्यामुळं हा शेप इझिली पलटी होतो. आणि हे मी दाब शिलाई दिली, नंतर हा हे बघा इझिली माझा पलटी झाला आहे. आता ह्याच्यावरून पण एक शिलाई द्यायची, म्हणजे कॅनव्हास आपलं बाहेर डोकवणार नाही. कारण मी तर वेगळ्या कलरचा कपडा वापरला कॅनव्हास चिपकवला, त्यामुळे तर मी ही शिलाई कंपल्सरी देणार आहे. कारण नाही दिली तर तो ग्रीन कलरचा कपडा बाहेर येईल आपला. हे बघा, किती फिनिशिंग सोबत परफेक्ट गळा तिरका नाही गेला, छान तयार झाला आहे. आता आपण कमरेला, हे बघा, आपण कमरेला काय करतो, 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग सोडून बाकीच्या कमरेचा मध्य काढतो, असे कट टाकून घेतले. आणि हे बघा, असं चिपकवायचं आहे, म्हणजे हा सरकत नाही, एल्वेटला एल्वेट चिपकतं. आणि हा असा मी ट्रक्स टाकून घेतला आहे. हा बघा, हे इझिली चिपकतो. चिपकलं किंवा तो हलत नाही जोपर्यंत आपण खेचून काढत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर कमरपट्टी लावून घ्या. आपला मागील भाग रेडी. आता मी पुढील प्रिन्स पार्ट मी असे वेगवेगळे केले आणि तुम्हाला असे लावून बघायचे आहे. हा कपडा मला थोडासा कमी पडतो, तर मग आता बघा, हा थोडासा इथं ट्रिच होतो, नंतर मध्ये ट्रिच होत नाही आणि लास्टला पण ट्रिच होतो. तर तुम्हाला इथं थोडा खेचायचा आहे आणि अजून पण कमी पडत असेल तर थोडा तुम्ही खाली पण खेचू शकता. तर हे बघा, मी फक्त बस ह्या 2दाच खेचला आहे. आता इथून पुढे मी खेचत नाहीये. मी फक्त हे बघ इथे खेचत नाहीये. जिथून ट्रक्स पॉईंट चालू होतो तिथून थोडा वर किंवा थोडं खाली आपल्याला बिना खेचता व्यवस्थित ब्लाऊज फिरवायचा आहे. खाली मला खेचायची गरजच नाही पडली. हे बघा, आपला पार्ट रेडी झालाय पुढचा. आता आपल्याला जिथं आपण कट टाकला होता अपेक्स पॉईंटला तिथे एक तुम्हाला ट्रक्स देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई देताना पण काळजी घ्या, एल्वेटच्या कपड्यावर दाब शिलाई व्यवस्थित बसत नाही. हे बघा, आपला किती छान हा पीस रेडी झालाय बघा. एल्वेट असून सुद्धा बिलकुल नाही सरकलाय किंवा खालीवर झाला नाहीये. हे बघा, आता जोडतानाच खालीवर जातो, पण आपल्याला व्यवस्थित पकडून चिपकवायचा. तो कपड्याला कपडा चिपकतो. तुम्ही एकदा मी सांगते ही गोष्टी वापरून बघा किंवा करून बघा. आता ही पट्टी लावताना सुद्धा तुमची पट्टी उचलते. हे बघा, मी पट्टीच्या खाली बोट ठेवते, त्यामुळं
पट्टी बाजूला सरकत नाही आहे त्याच ह्याच्यावर शिवली जाते. नाही तर तुम्ही पट्टी जोडायला गेली की पट्टीसुद्धा मागं पुढं होत राहते. तर तुम्हाला पट्टी अशी दाबून ब्लाऊजवर ठेवायची आहे आणि मग शिलाई मारायची, किंवा थोडी थोडी ठेवत व्यवस्थित चिपकवायचे पट्टीला कपडा आणि मग शिलाई मारायची. तुमची इझिली बनेल. आपली हुकाई पट्टीसुद्धा लावून तयार आहे. लावून झाल्यानंतर अशी चक करायचे, एक्स्ट्रा असेल तर कट करून काढायचे. आता आपला पुढील भागसुद्धा रेडी आहे. आता आपल्याला गळ्याला पट्ट्या अटॅच करायची, त्या पण तिरक्या. तर मी मागील भाग सरळ ठेवलाय, त्याच्यावर पुढचा भाग उलटा ठेवलाय आणि आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे. 1/2 इंच आपण पुढचा शोल्डर क्रॉस केल्यामुळे इझिली शोल्डर जोडलं गेलंय, त्रास नाही झालाय. गळ्याला लावायसाठी मी अशा तिरक्या पट्ट्या घेतल्यात, एकमेकाला जोडले आहेत आणि हे बघा पुढे मी अर्धा इंच कपडा सोडला आहे. पुढील गळ्याचा भाग आपला गोल आहे, तिथं तुम्हाला 3 ते 4 चुन्या टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर बाकीचा पूर्ण तुम्हाला सरळ शिलाई मारायची आणि बोट नेकच्या इथं सुद्धा तुम्हाला या बाजूला 3 ते 4 चुन्या घ्यायच्यात गोल शेपला. नंतर सरळ मशीन चालवायचे. सेम प्रोसिजर या बाजूला पण करायची आहे तुम्हाला. आपली दोन्ही साईडची प्रोसिजर करून तयार आहे. मग इकडं पण अर्धा इंच कपडा सोडायचा आणि एक्स्ट्रा कपडा कट करून टाका. आता पट्टीला आपण दाब शिलाई दिली आणि नंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून इथं एक फिनिशिंग शिलाई देतो. हे बघा आता इथं आपली हात शिलाई होणार आहे. तर हे बघा किती फिनिशिंग सोबत छान आपला गळा बनून तयार आहे. तर आता मी इथं बाही अटॅच करायच्या आधी हे दोन्ही कपडे मी चेक करते. आता आपले बरोबर आहेत. त्याच्यानंतर आपण बाही अटॅच करायला घेणार आहे. हे बघा बाही अटॅच करताना सुद्धा ही माझ्याकडून हे बघा खाली मोठी होते, तर मी दोन्ही साईडला थोडा थोडा सोडला आहे. मग बाही अटॅच केली आहे, कारण तो जोडताना सरकतोच. आता आपल्याला सरळ शिलाई मारायची, नंतर कपडा एक्स्ट्रा कट करून उलटी शिलाई मारायची. ह्या गोष्टी मी प्रत्येक ब्लाऊजला सांगते. आता एल्वेटचा ब्लाऊज असल्यामुळं मग इकडे बघा आपल्याला 7 इंच पाहिजे, तर इथं शिलाई मार्जिनिंग माझी फक्त अर्धा इंच राहिली आहे. त्यामुळं तुम्ही इथं शिलाई मार्जिनिंग जरा जास्त घ्या. कमरेला बरोबर आहे, पण मुंड्याला माझी कमी पडली होती. आपला ब्लाऊज हे बघा फिनिशिंग सोबत ब्लाऊज शिवून रेडी आहे. हे बघा हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज असल्यामुळे आपला प्रिन्सेस परफेक्ट दिसत नाही, पण ह्याच्या व्हिडिओमध्ये ह्या फोटोमध्ये छान दिसतो. ह्याला आपण हुक आहे असे टाके बनवले आहेत. हुक पण लावून आपला पूर्ण ब्लाऊज रेडी आहे हात शिलाई वगैरे करून. तर हा घातल्यानंतरच त्याचे पप परफेक्ट बनतील आणि हा आपला घातलेला लुक आहे. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.